विक्री बंदीच्या निर्णयाचा निषेध म्हणून इम्तियाज जलील यांनी मटण पार्टीचं आयोजन केलं होतं। जलील यांनी फडणवीसांना पार्टीचं निमंत्रण देत डिवचलं, तर हिंदूंच्या भावना दुखावल्याचं म्हणत जलील यांच्यावर कारवाई करा अशी मागणी भाजप आमदारांनी केली आहे। चिकन आणि मटण विक्रीला काही महानगरपालिकांच्या हद्दीमध्ये बंदी घालण्यात आली। या बंदीच्या विरोधामध्ये जितेंद्र आव्हाड आणि इम्तियाज जलील यांनी मांसाहार करत निषेध नोंदवला। छत्रपती संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांनी चिकन बिर्याणीची पार्टी ठेवली, त्यामुळे जलील यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी भाजप आमदार संजय केणेकर यांनी केली। आमची ईद आहे, मग तुम्ही सम्मान करणार का? आमची भावनाचा आदर करणार का तुम्ही? आणि कशाला ज्यांना जे सण साजरा करायचे आहे ते साजरा करू द्या ना। आम्हीही साजरा करतो, मीही दिवाळी साजरा करतो, मीही रक्षाबंधन मानतो, पण असा याचा अर्थ हे होत नाही आहे ना की बाबा हे सण साजरा करण्यासाठी तुम्ही दुसऱ्या धर्माच्या लोकांना किंवा दुसऱ्या लोकांना हे बंधन घालणार आहे की तुम्हाला हे करायचंच नाही आहे करके उसमें हिंदू धर्माला डिवचवण्याचं काम, हिंदू धर्माच्या पवित्र सणाची खिल्ली उडवण्याचं काम या दुर्दैवाने एकदा निवडून आलेला खासदार इम्तियाज जलील याने केले, जे आमच्या शहराची घाण आहे आणि ती घाण त्यांनी ओकली। आज ओकली त्याने घाण। ती गुन्हा का दाखल करावायचं मागे लागलो की बंदीच्या विरोधात एक तर कायद्याची खिल्ली उडवणं, कायद्याच्या विरोधात वागणं। कल्याण डोंबिवली, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि मालेगाव मध्ये चिकन विक्रीला बंदी घालण्यात आली होती। त्या विरोधामध्ये आव्हाडांनी कल्याण डोंबिवलीमध्ये जात मांसाहार करत निषेध नोंदवला। या सरकारला फक्त लढाई लावण्याची कामं चालू आहेत, जाती जातीमध्ये, धर्माधर्मामध्ये, भाषा भाषांमध्ये, प्रांतामध्ये, जेणेकरून आमचं भलं झालं पाहिजे। महानगरपालिकेच्या आयुक्तांना माझी विनंती आहे, अहो रस्ते सुधारवा ना, अहो गटारी सुधारवा, कल्याण मधल्या रस्ते सुधारवा। हालत बघा रस्ता गटारांचे काय झाले, नको तिथे काम नका करू ना। आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस आहे, आज शुभ दिवस आहे, पण त्याचबरोबर हिंदू धर्माच्या दृष्टिकोनातून पण आज फार महत्त्वाचा दिवस आहे, जिथे आपण मटण मांस मच्छी खात नाही। हिंदू धर्माच्या दृष्टिकोन जे आज मटण पार्टी आणि या सगळ्या गोष्टी करते हिंदू द्वेषित आहेत ना। मग स्वतःला हिंदू कशाला म्हणून दाखवता? लावा ना नावापुढे दुसरी धर्माची नावं लावून टाका, सांगा आमचा धर्मांतर झालेला आहे, हिंदू धर्माची आमचा काय संबंध सांगून टाका आणि मोकळे व्हा ना। कल्याण डोंबिवलीमध्ये गेलेल्या जितेंद्र आव्हाडांचा खाटीक संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला। नाशिक, मालेगाव मध्ये मात्र चिकन आणि मटण विक्रीची दुकानं बंद ठेवण्यात आली।